श्रमिक आघाडीच्या वतीनं स्वागत. राष्ट्रीय श्रमिक आघाडी ही संघटना कामगारांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी गेली 30 वर्ष महाराष्ट्र राज्यात काम करत आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, त्याचप्रमाणे वरळी डेअरी, आरे डेअरी, तसंच इंटरनॅशनल एअरपोर्टवरती काही कंत्राटी कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत. महापालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये काही कर्मचारी काम करत आहेत. आजचा विषय जो आहे हा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 85वा वर्धापन दिन हा संघटनेच्या वतीनं साजरा करण्यात येणार आहे. उद्या 2 डिसेंबरला कामगार स्टेडियम दादर या ठिकाणी जे मंडळामध्ये काम करतात, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये कर्मचारी, ते विदर्भापासून कोकणापर्यंत, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, बृहन्मुंबई आणि कोकण परिसर सर्व ठिकाणाहून कर्मचारी, 500 कर्मचारी प्रतिनिधी उद्याच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या 85व्या वर्धापन दिनानिमित्त येणार आहेत. सकाळी 11 वाजता 11:10 हा कार्यक्रम कामगार स्टेडियम दादर या ठिकाणी संपन्न होणार आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज येळवे हे या कार्यक्रमाचे त्यांचा गौरव करण्यात येणार आहे, सन्मान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील जे काही उद्योग आहेत, विविध कारखाने, इंडस्ट्री, या इंडस्ट्रीमधून लाखो कामगार काम करतात. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची ॲक्च्युली निर्मिती गिरण गावातून झाली, मुंबईमधून. पूर्वी कुठलीही साधनं नव्हती, जेणेकरून करमणुकीची साधनं, टी व्ही नव्हते, ठराविकच ट्रान्झिस्टर वगैरे असे होते. परंतु त्यामुळे गिरणीमध्ये काम करणारा जो कामगार होता तो संध्याकाळी एकतर चौकामध्ये ठियावरती बसायचा, कुठं जुगार खेळ, कुठं दारू पिऊन व्यसनाधीन होत होता. मग त्या कामगारांना संध्याकाळी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून पहिलं केंद्र 1956 साली महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचं गिरण गावामध्ये झालं. हे बोर्ड महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली काम करत असतं. कामगारांचे प्रतिनिधी, कंपन्यांच्या मालकांचे प्रतिनिधी आणि शासनाचे सेक्रेटरी आणि ह्या खात्याचे कल्याण आयुक्त हे या बोर्डवर सदस्य असतात. गेली 85 वर्षात साहित्य संमेलनं, नाट्य महोत्सव, त्याचप्रमाणे बुद्धिबळ स्पर्धा, खो खो, कबड्डीच्या राज्यस्तरीय कामगारांच्या स्पर्धा अशा या ठिकाणी मंडळामार्फत कामगारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी राबवण्यात येतात. आणि संपूर्ण लाखो कामगार इंडस्ट्रीमधला मंडळाशी बांधलेला आहे. साहित्य संमेलनाबरोबर गुणवंत कामगार पुरस्कार पण दिले जातात. नुकतंच राज्यपालांच्या हस्ते 1 महिन्यापूर्वीच हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. मिरजेला साहित्य संमेलन देखील कामगारांचं झालं. आणि हे सगळे कार्यक्रम गेली 85 राबवणारे कोण आहे तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातला कर्मचारी वर्ग. जवळपास 250 कामगार कल्याण केंद्र, ललित कला भवन, कामगार कल्याण भवन, मुंबईला कामगार स्टेडियमला दादरला अद्यावत स्विमिंग पूल आहे, इंडोर आउटडोर रायफल शूटिंग, पिस्टल शूटिंग याचं देखील ट्रेनिंग दिलं जात आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका वर्ग मंडळात आहेत. फॉरेनला जायचं असेल तर मंडळ कामगारांच्या मुलांना मदत करतं. अगदी आपणसुद्धा पत्रकार देखील त्यांचाही वेलफेअर फंड हा कट होतो आणि आपणही कळत नकळत खरं तर या मंडळाचे सहभागी आहात. परंतु बऱ्याच पत्रकार बांधवांनाही माहीत नाही की मलाही याचे फायदे मिळू शकतात. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते. बाहेरगावी जायचं असेल तर त्यांना किंवा स्वतःला पत्रकार बंधूंना काही नवीन आपल्या जीवनात हे आणायचं असेल तर ह्या सगळ्या योजनांचा उपयोग करून घेता येतो. तर आता ह्या राज्यातल्या सुमारे 1200 कर्मचाऱ्यांच्या मार्फत लाखो कर्मचाऱ्यांना कामगारांना ह्या योजना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत दिल्या जातात आणि कर्मधर्म संयोगाने हे सर्व कर्मचारी राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेचे सभासद आहेत. त्या आणि पहिलंच यामध्ये काही अर्धवेळ कर्मचारी आहेत, काही पूर्णवेळ कर्मचारी आहेत. तर उद्या संयुक्तिक या राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं हा 85वा वर्धापन दिन साजरा होत आहे. आपल्या सर्वांना मी निमंत्रण देत आहे. राज्यामध्ये या मंडळाचं कामकाज ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोचाव्यात यासाठी काही ठळक योजना मी आपल्याला दिलेल्या आहेत. माझी विनंती आहे की सर्वसामान्य कामगारांपर्यंत अगदी दुकानातले कामगार ज्या ठिकाणी 20च्या वर कामगार आहेत तिथं देखील कामगार कल्याण निधी हा त्यांचा पगारातून कपात होऊन मंडळाकडे येतो. याला कामगारांच्या पगारातून वेतनातून ठराविक निधी हा कपात होऊन मंडळाकडे येतो. तेवढा शेअर्स महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाला देत असतं. या कर्मचाऱ्यांचं पहिलंच अधिवेशन मेळावा हा मुंबईमध्ये या निमित्ताने होत आहे. पहिल्या सत्रामध्ये 85वा वर्धापन दिनाचा सोहळा होणार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातून आलेल्या राज्यातील कर्मचाऱ्यांचे काही विविध प्रश्न आहेत. त्याच्यावर संपूर्ण कंट्रोल कामगार मंत्रालयाचं असतं. कामगार सचिव ह्या मंडळाचे सचिव असतात. आयुक्त देखील मंडळावर प्रमुख म्हणून काम करत असतात. परंतु त्या ठिकाणी आत्ता सध्या बोर्ड गेली 2 वर्ष अस्तित्वात नाही, 2.5 वर्ष झाली. त्यामुळं प्रशासकच कारभार चालू आहे. तर मंडळावरती लवकर बोर्ड यावं अशी देखील आम्ही आजच्या पत्रकार परिषदेत मागणी करून उद्या देखील तो ठराव आम्ही सभागृहात आमच्या उद्याच्या मेळाव्यात मांडणार आहोत. तर आज आपला सगळ्यांचा परिचय व्हावा आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संदर्भातलं काम जे आहे कार्य त्यांच्या योजना ह्या कामगारांपर्यंत उद्योगातल्या विविध कारखान्यातल्या वगैरे उद्योगामध्ये पोचाव्यात. अगदी BMCचे कर्मचारी देखील आमच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा शेअर्स त्यांचाही कट होतो. परंतु दुर्दैवानं त्यांच्यापर्यंत अवेअरनेस नसल्यामुळं जवळच केंद्र आहेत, जवळच योजना आहेत, त्याची एवढी माहिती नाही. त्याबद्दलचं काही आपल्या प्रेस नोटमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे, ओहापोह केलेला आहे. हा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या बाबतीतल्या कामाचा आणि उद्याच्या कार्याचा आढावा घेण्याच्या पाठीमागचा हे उद्याचा कार्यक्रम जरी हा असला तरी माझा उद्देश हा होता की आपल्या सर्वांचा परिचय व्हावा. मुंबईमध्ये आरेमध्ये युनियन आहे राष्ट्रीय श्रमिक आघाडीची, आपल्याला कल्पना नाही. इथे काही आमचे मित्र भागवत साहेब वगैरे बसलेले आहेत. त्यांना माहीत आहे की गेली 14-15 वर्ष आदरणीय त्यांनी 15 वर्षापूर्वीपासून काम सुरू झाल्यापासून पाहतायत. आता सकाळचे राऊत साहेबांना गेली 4 वर्षात परिचय झाला आहे. हळूहळू तुमच्या सगळ्यांपर्यंत मी कामाच्या माध्यमातून पोहोचेल. तर मला खात्री आहे की राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे आज 82,000 कामगार, भोजने साहेब आहेत पुढारीचे, ज्यांच्याबरोबर आम्ही मागेशी भेटलो होतो. आता हळूहळू सगळ्यांशी नाती निर्माण होतील. त्या अनुषंगाने ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित केली आहे.
टाईम्सचे पण आत्ताच परिचय झाला आहे साहेबांचा माझा. तर या अनुषंगानं 82,000 कामगार राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासद राज्यात विविध उद्योगांमध्ये आहेत. इंजिनिअरिंग, केमिकल फॅक्टऱ्यांमध्ये राज्यभर संघटना कार्यरत आहे. त्यामुळे आज वरळी डेअरी, आरे डेअरीचे पण खूप मोठे प्रश्न आहेत. त्या संदर्भामध्ये देखील मी यापूर्वी ज्यावेळेस वरळी डेअरीचा प्रश्न आरे डेअरी इथून आणि वरळी हलवली त्यावेळेस हायकोर्टातनं आम्ही स्टे घेतला आणि डेअरी इथेच असावी या पद्धतीचं आमचा आग्रह आहे. या ठिकाणी त्या डेअरीमध्ये आता माझ्याबरोबर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अब्दुल शेख आहेत, मुंबई प्रदेशचे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष रामराजे भोसले आहेत, आरे डेअरीचे प्रकाशजी कांबळे आमचे सहयोगी आहेत, प्रवीणजी कांबळे आलेले आहेत, मिलिंदजी कदम आहेत, सुर्वे साहेब आलेले आहेत, बापूसाहेब चोरगे आलेले आहेत, माधवन आहेत. आपल्या सर्वांना या ठिकाणी त्यांचा परिचय व्हावा आणि लवकरच आम्ही गोरेगाव आरे या प्रश्नावर परत एका महिन्यामध्येच तुमच्यासमोर येणार आहोत. खूप मोठा प्रश्न आहे, मोठा विषय आहे वरळी डेअरी, आरे डेअरीचा. त्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला भेटणार आहोत. सध्या येणारे संभाव्य कामगार कायदे आणि त्यामुळे होणारी कामगारांची अवस्था यावर देखील भविष्यामध्ये तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला लागणार आहे. आपला आवाज हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळं तुम्ही जर आमच्या पाठीशी उभा राहिला तर लाखो कामगारांच्या पाठीशी उभं राहिल्यासारखं होणार आहे. आणि तुमच्याच माध्यमातून येणाऱ्या तरुण पिढीला जो श्रमिकांच्या वर्गामध्ये असणार आहे त्यांना न्याय देण्यासाठी तुमची मदत आम्हाला भविष्यात राहील. यासाठी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. उद्याच्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना मी निमंत्रण देत आहे. तरी याबाबत आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. संपूर्ण राज्यातून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कामगार प्रतिनिधी येणार आहेत. सुमारे 500 प्रतिनिधी पोचणार आहेत. विदर्भ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर सर्व गडचिरोलीपासून येत आहेत. इकडं रत्नागिरी, चिपळूण तिथून येत आहेत. ठाणे, नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणा, अगदी पंढरपूर, उस्मानाबाद सगळीकडूनच येत आहेत. पहिल्यांदाच असा मेळावा हा 85 वर्षात एकत्रित या पद्धतीनं कर्मचारी 85वा वर्धापन दिन साजरा करणार आहेत मंडळाचा. हा एक वेगळाच विषय त्या ठिकाणी आहे. नाही, सगळीकडेच महामंडळांवरती सध्या प्रशासकच आहेत. महापालिकांमध्ये प्रशासक आहेत, सगळे बोर्ड आहेत, महामंडळ आहेत, मंडळं. कुठंही अद्यापपर्यंत प्रतिनिधींची नियुक्ती नाही केलेली. त्यामुळं महामंडळावरच नाही, असं मंडळावरच नाही तर सगळीकडेच हा विषय चालू आहे. म्हणून आमची विनंती आहे की 2-2 वर्ष, अडीच वर्ष झाली बोर्ड रिकामेच आहेत आणि प्रतिनिधीच नाहीत नियुक्त आणि सगळीकडे प्रशासकीय राज चालू आहे. महापालिका असतील, जिल्हा परिषदा असतील. तुम्ही कामगार मंडळाचे कर्मचारी अधिकारी वगैरे हां, ते कंपन्यात जाऊन कामगारांची नोंदणी करून घ्यायची. हो, आता बंद केलं ते का? आता महाराष्ट्र शासनानं सांगितलं की तुम्ही कंपन्यांमध्ये नाही जायचं. सरकारनं धोरण आखलेलं आहे, कंपन्यांना त्रास द्यायचा नाही, त्यांचं ऑनलाईन जेवढं येईल तेवढंच घ्या, असं आहे धोरण आहे ते सरकारचं. ते शेड आहेत कंपनीचं, मला काय ते कामगारांची माहिती पुरवत नाही. हो, आहेत ना, नोंदणी होत नाही, ते कामगारांना काही फायदे मिळत नाही. अगदी बरोबर आहे. जेव्हा अशी तक्रार कामगार किंवा कामगारांच्या संघटना करतात तेव्हा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे कामगार खात्याला ऑनलाईन परमिशन मागितली जाते की आम्हाला तिथं जायला परवानगी द्यावा. मग ती परमिशन मिळाल्यावर जातात. कामगार तक्रार करत नाही कारण ते नोकरी असते. शेड त्याला होतो तक्रार केली तो घरी जा, तक्रार करायला घाबरत होतो.
मग तुमचं मंडळ काय करतं त्याबद्दल? महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं आमचे जे स्थानिक कल्याण निरीक्षक म्हणजे वेलफेअर फंड इन्स्पेक्टर असतात ते नोटीस इश्यू करतात आणि माहिती मागवतात. त्यांनी दिली नाही तर कामगार विभागाकडं त्यांचा डाटा असतो, कॉन्ट्रॅक्ट लेबरचा, परमनंट लेबरचा. मग त्या डाटावरनं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ तो घेतात आणि जनरली आमच्याकडं लेबर डिपार्टमेंटकडून जो काही डाटा येतो तोच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कलेक्ट करतं. आणि जर अशी युनियननी वगैरे सांगितलं तर, आणि यापूर्वी निरीक्षणं झालेली आहेत या संदर्भामध्ये आणि जाऊन त्याचा डाटा घेतलेला आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की अनेक मालक माहिती देत नाहीत, परंतु जर कामगारांनी गुप्तपणे जरी कळवलं की माझा डाटा आलेला नाही, मला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा निधी कपात होत नाही, तरी देखील त्याची माहिती मंडळ कळवत नाही कुणाला, शासनाला परमिशन मागून जातात. ते तसं करू शकतात. त्यासाठी नाव ओपन केलं पाहिजे असं काही गरज नाही. आणि ह्यामध्ये काम करणारे कर्मचारी हे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासद आहेत. मी सुद्धा या मंडळावर संचालक होतो बोर्डवर. आता बोर्डच नसल्यामुळं कामगार प्रतिनिधी म्हणून मी होतो सदस्य. तुमची जे शाखा आहेत ना त्या खूप कमी आहेत, ते वाढलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. कामगार कल्याण केंद्रांच्या शाखा खूप कमी आहेत, त्या वाढवल्या पाहिजेत. या संदर्भातला ठराव उद्या आम्ही करतो आहे. महाराष्ट्र शासनाला त्याबाबतची मागणी आम्ही करत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या बरोबर माझी येत्या 15 दिवसामध्ये या विषयावर बैठक लागलेली आहे. त्याच्यात उल्लेख केला आहे मी. ऑनलाईन पण नाही, ते अपडेट नाही ऑनलाईन आहे ना महाराष्ट्र कामगार नोंदणीकडे ऑनलाईन झालं पाहिजे, ते होत नाही. आहे ना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची वेबसाईटवर कामगार कल्याण निधी आपण जर हे गेलं त्याच्या वेबसाईटवर तर लगेच ऑनलाईनच मागवली जाते मेंबरशिप आता. हो, ती वेबसाईट आहे आपली, ओपन आहे लेबर वेलफेअर बोर्डची. अजून नवीन कामगार कायदे अस्तित्वात अजून तरी आलेले नाहीत. त्याची चर्चा झाली, अगदी केंद्रानं त्याची मंजुरी दिलेली आहे, परंतु त्या राज्यांना अधिकार दिलेले आहेत अंमलबजावणीचे. अजून महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हे नवीन 4 कोड जे आलेले आहेत, 4 संहिता, म्हणजे सर्व कामगार कायदे एकत्रित आणून 4 संहितामध्ये त्यांना घेतलेलं आहे, ते आता अजून लागू नाही झाले आपल्याकडे. हां, आरेमध्ये खरं तर बृहन्मुंबईमध्ये फक्त नव्हे तर अगदी आपल्या महापालिकेतल्या शाळांतल्या मधल्या विद्यार्थ्यांना पण आरेचं दूध जायचं. अगदी उच्चभ्रू वस्ती आपली कुलाबापासून बोरवलीपर्यंत, अगदी सायन, धारावी इथल्या सुद्धा गोरगरिबांना आरेचं दूध जायचं आणि सकस दूध होतं ते. परंतु खाजगी कंपन्या जसजशा आल्या तसतसं 27, 25, 26 वर्षामध्ये हळूहळू आरे बंद करून खाजगी दूध उत्पादकांना वाव देण्यासाठी शासनानं आपला हा प्रोजेक्ट गुंडाळला, असा आमचा आरोप आहे आमच्या कर्मचारी संघटनांचा. पण आमचा उठाव आहे. आम्ही मुंबई उच्च न्यायालयातून या संदर्भामध्ये देखील याचिका दाखल करून डेअरी चालू करावी, जे मुंबईच्या सर्वसामान्य माणसाला हे दूध जे आहे सकस आहार म्हणून याची तपासणी होते. खाजगी दूध जे येते मुंबईला हे केमिकलचं आहे का कशाचं आहे हे तपासणारी काही यंत्रणाच नाही. विश्वास आहे आज आपण काय नक्की आपल्यालाही माहीत नाही की आपण दूध पितोय ते मध्यंतरी आपण पाहिलं असेल की केमिकलमधून दूध निर्मिती होत होती. म्हणजे दूध गाई म्हैशीचं दूधच नाही, केमिकलमध्ये पाणी मिसळून दूध, आणि ते सेम उतू जात होतं, ते सेम दही लागत होतं. त्याचं बराच मग पकडले, ते थांबलं, काय झालं. परंतु हे मुंबईमध्ये आज
आमचं असं म्हणणं आहे की दूध तपासणीची कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाही जे खाजगी येते ती. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचं दूध हे विश्वासार्ह होतं. लस्सी होती, आरे एनर्जी हा ब्रँड मोठा होता आपला. संपून टाकलं सगळं ते त्यांनी. एकतर ते आरेचं ते जागा ह्याला दिली, काय ती गोविंद नाही महानंद महानंदला दिलं. महानंद पण डबघाईला आलं, त्यांनाही जमलं नाही ते. बघू, आम्ही प्रयत्न चालू आहेत वाचवायचा आणि पुन्हा चालू करायचं या संदर्भात. अजून आम्हाला त्यांना द्यायला सांग चहा. अजून काही आपल्याला कामगारांचा सत्कार करणार आहोत. हो, कामगारांचे राज्यातनं आलेल्या प्रतिनिधीचे सत्कार होणार आहेत. मंत्रिमंडळातून कोणाला बोलवलं नाही, सध्या मंत्रिमंडळाची सगळी गडबड चालू आहे. शनिवार रविवार आहे, त्यामुळे आपापल्या मतदारसंघामध्ये सगळे गेले असल्यामुळे आणि सगळी सध्या राजकीय परिस्थिती धावपळीची असल्यामुळं प्रशासन आणि संघटना आम्ही मिळूनच हा वर्धापन दिन साजरा करणार आहे. तुम्हाला प्रॉब्लेम